या सगळ्या बातम्या आहेतच, पण सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. संभाजी भिडे यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याची माहिती कळते आहे. चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती कळते आहे. हे भेटीचं कारण मात्र अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आत्ताची एक अत्यंत महत्त्वाची बातमी कोल्हापुरातून आलेली दृश्य आपण बघतोय. संभाजी भिडे यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतलेली आहे. कोल्हापुरातलं चंद्रकांत पाटील यांच्या घरीच ही भेट झाल्याची माहिती कळते आहे. पण या भेटीमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली, कारण काय होतं हे मात्र अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. संदीप, काय अधिक माहिती मिळते? भेटीचं कारण अजून कळू शकलेलं नाही, काय अधिक तपशील कळू शकलाय? रेणुका, शिवप्रतिष्ठान संघटना ही संभाजी भिडे यांची संघटना आहे आणि ती हिंदुत्ववादी संघटना म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर राज्याच्या बाहेर देखील ओळखली जाते. आणि राज्यातले 2 नंबरचे मंत्री अशी ओळख असलेले चंद्रकांत पाटील काल दुपारपासून कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत आणि आज रात्री ते पुन्हा मुंबईला जाणार आहेत. पण आज सकाळी काही वेळापूर्वी संभाजी भिडे आपल्या कार्यकर्त्यांसोबत संभाजीनगरमध्ये जे चंद्रकांत पाटलांचं घर आहे त्या निवासस्थानी त्यांनी तिथं भेट घेतलेली आहे चंद्रकांतदादांची. या दोघा जणांमध्ये जवळपास 20 मिनिटाची चर्चा झालेली आहे. मात्र कुठल्या बाबतीत त्यांची चर्चा झाली याचा तपशील कळू शकला नाही. मात्र आपल्याला सूत्रांकडून समजते त्या पद्धतीने शिवप्रतिष्ठाननं असं स्पष्ट केलं रेणुका, काही कामं होती कार्यकर्त्यांची पंढरपूरमधल्या, सांगोल्यातले, सांगलीतले जे शिवप्रतिष्ठानचे काही कार्यकर्ते आहेत त्यांची जी काही कामं होती त्या कामांसाठी संभाजी भिडेंनी भेट घेतल्याचं आपल्याला समजतंय. मात्र दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की भाजपनं आता सध्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदुत्वाचा प्रसार अधिक तीव्र केल्याचं पाहायला मिळतंय. तसं पाहायला गेलं तर संभाजी भिडे यांचे उद्धव ठाकरेंशी देखील चांगले संबंध आहेत. गेल्या वर्षी सांगलीमध्ये एक कार्यक्रम झाला होता त्यावेळेला उद्धव ठाकरे देखील आले होते. तेव्हा दोन्ही पक्षांशी जरी संबंध असले तरी चंद्रकांतदादांची भेट घेतल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया अर्थातच उंचावलेल्या आहेत. याला राजकीय महत्त्व देखील आहे. महत्त्वाच्या 2 गोष्टी सांगाव्या लागतील ती म्हणजे एकतर कोरेगाव भीमामधलं आता वर्ष होणार आहे त्या बाबतीत देखील वाद सुरू आहे. आणि दुसरीकडे पानसरे हत्या प्रकरणात रेणुका बेळगावमधल्या शिवप्रतिष्ठानच्या 2 कार्यकर्त्यांना देखील अटक झालेली आहे. त्याचा संबंध जोडता येईल की नाही हे आपण सांगू शकत नाही. मात्र नक्कीच त्याबाबत देखील चर्चा झालेली असू शकते. मात्र तब्बल 20 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली. त्यामुळं आजची जी सकाळ आहे ती एक खळबळ उडवणारी पश्चिम महाराष्ट्रामधली सकाळ ठरली असंच म्हणावं लागेल. निश्चितच धन्यवाद संदीप. आणखीन तपशिलाची आम्ही निश्चितच वाट बघतो आहोत. एक महत्त्वाची भेट आपण बघतोय की राज्याचे महत्त्वाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि संभाजी भिडे यांची काही वेळापूर्वीच चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातल्या घरी भेट झाली. 20 मिनिटं त्यांच्यामध्ये चर्चा झाली.